नमस्कार मित्रो. तर आता आंब्याचा सीझन झालेला आहे. भरपूर आंबे खाल्ले आपण वर्षभरामध्ये. पूर्ण उन्हाळाभर आंबेच खातो आपण. तर काय करणार आहे मित्रांनो, आता आज आपण आपल्या आंब्या बागेची छाटणी करणार आहोत. लक्ष द्या मित्रांनो, आपण पुढल्या वर्षीची तयारी करणार आहोत. आणि मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी जी छाटणी करतात, तर म्हणून आज आपण व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष झाडावर छाटणी करताना संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मी. तर छाटणी कुठून करायची, कशी करायची, कोणत्या फांद्या काढायच्या, हे पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. तर लक्षात घ्या. तर मित्रांनो, छाटणी म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, छाटणी म्हणजे फक्त फांद्या कापणे नाही, तर झाडातील अनावश्यक वाढलेल्या रोगट आणि एकमेकांवर वाढणाऱ्या फांद्या काढून झाडाला योग्य आकार देणे म्हणजेच छाटणी. मित्रांनो, छाटणी का आवश्यक आहे? काही जणांना प्रश्न पडला असेल की न घेता पण चालेल, पण छाटणी का आवश्यक आहे? तर अनेक वर्ष छाटणी केली नाही तर झाड खूप दाट होतं मित्रांनो. सूर्यप्रकाश आतमध्ये पोचणार नाही, हवा खेळती राहत नाही मित्रांनो, रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून वेळोवेळी छाटणी करणे गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण या झाडाकडे पाहू. आता आपण या झाडापाशी आल्यानंतर आता आपण या झाडाकडे पाहू. लक्ष द्या, कोणती फांदी वाळलेली आहे. लक्ष द्या. आता मी काय थोड्या फांद्या काढलेल्या आहेत. तर वाळलेली, सर्वप्रथम मित्रांनो, वाळलेली फांदी कोणती आहे बघा. कोणती फांदी वाळलेली आहे, कोणती रोगट आहे, कोणती फांदी दुसऱ्या फांदीवर घासत आहे, हे आधी ओळखा मित्रांनो. महत्त्वाचा भाग मित्रांनो. तर आता आपण लक्षात घ्या, कोणती फांदी काढायची, महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. तर आपण कोणती फांदी व कुठून काढायची. सर्वप्रथम मित्रांनो, वाळलेल्या फाट्या जी काढून घ्या. जे आपल्या पूर्ण झाडावर जे वाळलेले फाटे असतात, ते वाळलेले फाटे म्हणा, कुजलेले फाटे म्हणा, गेल्या वर्षीचे काही अनावश्यक फाटे असतात मित्रांनो झाडावरतीच वाळलेले, तर ते सर्वप्रथम ते आधी काढून घ्या. त्यानंतर मित्रांनो, रोगट रोगट फांदी काढायची असतात मित्रांनो. रोगट फांदी असल्याची ती लगेच काढली पाहिजे मित्रांनो. आतमध्ये वाढणाऱ्या तिसऱ्या फांद्या म्हणजे जे आपलं स्ट्रक्चर आहे झाडाचं, लक्षात घ्या. आता हे आपण आतमध्ये पाहूया. हे आतमध्ये स्ट्रक्चर आहे मित्रांनो झाडाचं. तर आता हे आतमध्ये वाढले फाटे, हे बघा, हे पूर्ण फाटा पुढे गेलाय आणि फाटा आतमध्ये वाढले फाटे. तर मित्रांनो, अशा फांद्या कापून घ्या. आता मित्रांनो, फांद्या काढायच्या कशा, तर ह्या कटर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हा कात्री आहे, कात्रीच्या सहाय्याने काढा, कारण की हाताने वगैरे नका काढू, कारण ते जखम होते. कात्रीच्या सहाय्याने असं काढून घ्या मित्रांनो. चौथा मुद्दा म्हणजे कोणती फांदी काढायची, तर आतमध्ये एकमेकांवर घासणाऱ्या फांद्या काढून घ्या मित्रांनो. तर आता आमच्यात तर घासणारी फांदी तर कोणती नाही आहे. तुम्ही जर लक्षात घ्या, ही फांदी एकमेकावर आली आहे आणि असं हवेत असं घासत आहे, तर मित्रांनो ती एक फांदी लवकरात लवकर काढून घ्या. कारण तिथे काय होतं मित्रांनो, घासल्यानंतर जखम होते. जखम झाल्यानंतर तिथे बुरशी येते. बुरशी येऊन ते झाडाला रोगट बनवते. त्यामुळे वाळलेल्या वगैरे पूर्ण एकमेकांवर घासणाऱ्या फांद्या अगोदर काढून घ्या. तर मित्रांनो, आता हे झालं काढण्याच्या फांद्या. तर आता कोणत्या काढायच्या नाहीत हे लक्षात घ्या मित्रांनो. फांद्या कोणत्या काढायच्या नाहीत. अनेक शेतकरी ही चूक करतात मित्रांनो, सर्व फांद्या कापून टाकतात. असं करू नका. निरोगी आणि चांगल्या वाढीच्या फांद्या ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो झाडावरती. काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की पावसाळ्यापूर्वी छाटणी का घेतात. मित्रांनो, पावसाळ्यात आर्द्रता असते. जर झाड खूप दाट असेल तर रोग वाढू शकतो आतमध्ये, कारण की झाडामध्ये आत हवा खेळती न राहते. छाटणी केल्याने हवा खेळती राहते मित्रांमध्ये, त्यामुळे रोग नियंत्रण करायला आपल्याला लवकर जाते. व फायदा 2 नंबर म्हणजे आपल्याला स्प्रे वगैरे करताना त्याचा प्रॉब्लेम येणार नाही, की आतमध्ये पूर्ण डीपमध्ये स्प्रे त्याचा फवारा पोचू शकतो. तर मित्रांनो, छाटणी करताना आपली घ्यायची काळजी, तर धारदार साधन वापरायचं मित्रांनो. करवत म्हणा, कात्री म्हणा, कारण की ती बोटात कात्री वगैरे वापरल्यानंतर काय होतं मित्रांनो, झाडाला जखम होते. त्यामुळे झाडाला जखम करणे परत आपल्याला रोगाला आमंत्रण देणे असं आहे. त्यामुळे झाडाला जखम नका करू. व्यवस्थित धारदार कात्री वगैरे न वापरा. फांदी स्वच्छ कापा, म्हणजे असं कुठेतरी अर्धी फांदी, थोडं बोतट कापणी असं नका करू. फांदी पूर्ण क्लिअरपणे कट द्या, त्याला व्यवस्थित कट द्या. म्हणजेच फांदी असं भरमधातून फाटणार नाही, याची काळजी घ्या मित्रांनो. पूर्ण मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला छाटणी कशी करायची. व आता छाटणी कुठून करायची मित्रांनो, आपल्याला समजा हा फाटा काढायचा आहे. आता हा फाटा वाढलेला आहे, लक्षात घ्या. आता इथून आपल्याला माल आलेला आहे. तर आता काय मित्रांनो, ज्या फाट्याला आंबा लागला मित्रांनो, ते परत फाट्याला आंबा लागला गेला जात नाही. तर ती फाटा आपल्याला काढावा लागतो, लक्षात घ्या मित्रांनो. तर आता अगं हे पेर आहे, इथून पुढे एक फांदी फुटली आहे आणि इथे एक पेर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 पेराच्या मध्ये कट घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं मित्रांनो, आता हे बघा, मी इथून कट घेतला. तर आता काय होतं बघा, इथून आपल्याला फुटवा दुसरा मिळू शकतो, म्हणून इथून घ्यायचा मित्रांनो कट. तर लक्षात घ्या, आता वरचा फांदा बघा, इथून पेर आहे, तर आपल्याला इथून कट घ्यायचा. असं धारदार मित्रांनो कट घ्या, म्हणजे आपल्याला फुटवा लगेच चांगलं घेतो. मित्रांनो, जास्त छाटणी करू नका. आपल्याला एक 3 ते 4 वर्षात झाड आहे मित्रांनो, तर एक 20 ते 25% छाटणी बऱ्यापैकी करा. जास्त नका करू, जास्त झाड मोकळं नका करू.
तर मित्रांनो, छाटणीनंतर खत व्यवस्थापन करावं लागेल आपल्याला, कारण की पुढल्या वर्षाचं नियोजन करावं लागतं आपल्याला ह्याच वर्षी. आता ह्या वर्षी आपण खत नियोजन केलं तर पुढल्या वर्षी चांगला माल मिळू शकतो, चांगलं उत्पादन वाढू शकतं व या वर्षी सारखेच पुढल्या वर्षी आपल्याला गोड आंबे खायला मिळतील. म्हणून छाटणीनंतर नवीन फुटवा येण्यासाठी झाडाला अन्नद्रव्याची गरज असते. म्हणून सेंद्रिय खत आणि संतुलित खत व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, खत व्यवस्थापन करताना मी व्हिडिओ बनवणारच आहे. कोणतं खत टाकायचं, रासायनिक खत टाकायचं की शेणखत टाकायचं, व कोणतं खत वापरून त्याचं प्रमाण किती वापरायचं व झाडाखाली कुठे टाकायचं याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे. तर मी व्हिडिओ कंटिन्यू करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ येत जातील असेच. तर मित्रांनो, तुम्हाला मी आंब्याच्या झाडाची छाटणीचे फायदे सांगणार आहे मी, कारण की छाटणी केल्यानंतर काय होऊ शकतं. मित्रांनो, झाडामध्ये हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मित्रांनो आतमध्ये पोहोचतो. सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला काय होतं मित्रांनो, खोडकीड, डिंक्या असा रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. आता यातमध्ये सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचल्यानंतर या बुंद्यावरती जे काही किड्याने आळ्या वगैरे घातलेल्या असतात, आळ्या इथे घालतात काही किडे, आळ्या, अंडे वगैरे घातले असतात, ते सूर्यप्रकाशाने मरून जाऊ शकतात व आपल्याला खोडकीड लागणार नाही. त्यामध्ये दुसरा प्लस पॉईंट म्हणजे रोग कमी होऊ शकतो मित्रांनो. फांदी आपण पातळ केल्यानंतर हवा खेळती राहते आतमध्ये, त्यामुळे रोग नियंत्रण करू शकतो. त्याचं दुसरं बेनिफिट म्हणजे मित्रांनो, आपल्याला नवीन फुटवा मिळतो. जुना फुटवा म्हणजे त्या फांद्यांवर रोग आलेले असतात. जुन्या फांद्यांवर काही बुरशी आलेली पानं वगैरे असतात. हे बघा, तुम्ही लक्षात, काही जो बुरशी आलेली पानं हे कट करून मित्रांनो नवा फुटवा भेटतो, ताजा फुटवा भेटतो आपल्याला. त्यावरती कसला रोग वगैरे येत नाही. मित्रांनो, छाटणी करताना शेतकरी ज्या चुका करतात त्यामुळे त्यांचं उत्पादनही कमी होऊ शकतं व झाड फुटवा करण्याच्या ऐवजी पातळ होऊन बसतं. त्यामुळे मी त्या चुका सांगणार आहे. खूप जास्त छाटणी नका करू मित्रांनो. आवश्यक 20 ते 25% छाटणी करा मित्रांनो 4 ते 5 वर्षाच्या झाडासाठी. चुकीच्या फांद्या कापू नका मित्रांनो, योग्य तेच फांद्या कापा. मी सांगितल्याप्रमाणे चुकीच्या फांद्या कापू नका. जखमेवर औषध न लावणे. तिसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो, आपण ज्या जखम झाली जिथून आपण कातरलो तर तिथे मित्रांनो बोर्डोपेक्स किंवा M45 असं बुरशीनाशकाचा फवारा घेऊ शकता मित्रांनो. त्याने ती जखम भरून निघते व तिथं कुठला रोग पसरणार नाही. आणि मित्रांनो, चौथी चूक म्हणजे बोथट अवजार वापरणे आपण छाटणी करते वेळेस. कारण की जर धारदार वस्तू वापरली तर आपल्याला क्लिअर कट मिळतो. तर बोथट किंवा मुंड कातर वापरल्यामुळे आपल्याला काय होतं मित्रांनो, तिथं वेगळीच जखम होऊ शकते. ते जखम भरता नाही येणार मित्रांनो परत झाडाला. मित्रांनो, आंबा झाडाची छाटणी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने छाटणी केल्यास झाडाचे निरोगी राहते आणि पुढील वाढीस मदत होते. तुम्ही तुमच्या बागेत छाटणी करत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मोहराचं देठ इथं आपल्याला फळ मिळालं, तर त्यामुळे काय करायचं, ज्या झाडाला असं लागलं आहे तर त्या फांदीला परत फळ येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे ते काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर आता हा पेरा आहे मित्रांनो, लक्षात घ्या, इथे फुटवा फुटला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ह्या 2-3 फांद्या आहेत इथे. आता इथे एक पेरा आहे. पेरा म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, पेरा म्हणजे काय असतं मित्रांनो, इथे एक कट असतं. लक्षात घ्या मित्रांनो, इथे कट असतो, इथून फुटवा फुटतो, डायरेक्ट एक कांडी मिळते व पुढून फुटवा फुटतो. त्यामध्ये काय करायचं मित्रांनो, आपल्याला या दोन्हीच्या मध्ये कट घ्यायचा आहे. असं कट घेतल्यानंतर मित्रांनो इथून फुटवा फुटू शकतो, नंतर आपल्याला इथून फांद्या मिळू शकतात व तिथून फळधारणा होते. लक्षात घ्या, अशा छाटणी करायची मित्रांनो. आणि झाडाच्या तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट शॉट. तर मित्रांनो, असं काही झाड आहे आपलं, तर अशा झाडामध्ये आपल्याला पातळ छाटणी घ्यायचं मित्रांनो. सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचल असं छाटणी घ्यायचं मित्रांनो. साईडच्या थोड्या फांद्या काढून घ्या व सेंटरच्या जे टाळूच्या फाटे आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, हा थोडा जास्त काढा. म्हणजे काय होतं मित्रांनो, सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचतो व पूर्ण पालांना व फळांना या बुडांना सूर्यप्रकाश चांगला मिळतो. तर मित्रांनो, हा झाड छाटणी केली आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हे झाड बघा, तर हे झाड बघा, तर आणि हे झाड बघा मित्रांनो, ह्या झाडाची छाटणी केली आहे. इथला थोडा फाटा ऑलरेडी मोडला होता, असाच गोल आकाराचा झाड होता आपला, तर इथला फांदा अगोदरच मोडला आपला दिवाळीमध्ये. तर अशी काय पातळ छाटणी केली आहे मी, ते लक्षात घ्या. बघा, ह्या झाडाची छाटणी झालेली आहे ऑलरेडी. तर अगोदर केलं तर आपण, तर याचे काय केलं मी,
बघा साईडने कट हाणले आपल्याला हाताला जेवढं पोचतं तेवढं. आणि ते आतमध्ये फाटे होते, लक्षात घ्या. बघा इथे खाली टाकलो मी, तर ते आतमध्ये फाटे काढलो आहे, कारण की सूर्यप्रकाश आतमध्ये जाऊ शकतो असं स्ट्रक्चर तयार केलं झाडाचं. तर आता हे अशा पद्धतीने इकडे आणि इकडे वाढेल. परत आपल्याला पुढल्या वर्षी आणि कटिंग करता येईल त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलं आहे. तर मधला भाग ओपन ठेवला मित्रांनो. हा आतमध्ये सूर्यप्रकाश हवा खेळत राहते म्हणून आतमध्ये उघडं ठेवलं आहे.